हॅलो अँड वेलकम टू संगम. बऱ्याच स्टुडंटला काही डाऊट्स आहेत बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर ह्या कोर्सबद्दल आणि ह्या ज्या जागा निघाल्या आहेत तुमच्यासाठी त्याबद्दल. तर हे डाऊट्स आपण क्लिअर करणार आहोत ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. हे बघा, ह्या जागा आहेत त्या नागपूर बेंचमध्ये आहे आणि ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट्स अपलोड करायचे नाही. काही डाऊट्स आहेत ते मी क्लिअर करून देतो एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला. कॅरेक्टर सर्टिफिकेट्स अपलोड करायचे नाही आहे. तुम्हाला 2 व्यक्तींचे नावं शोधायची आहेत. ते व्यक्ती कोण असू शकते कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये? इझिली मिळणारे पोलीस ऑफिसर्स बघा. तलाठी नाही, पण तहसीलदारकडे तुम्ही जाल तर ते तुम्हाला बॉम्बे हायकोर्टचा लेटर मागवेल आधी. तर त्याला तहसीलदारकडे जाऊ नका अनलेस तहसीलदार तुम्हाला ओळखतात. त्यांचे फक्त तुम्हाला फॉर्मवरती नावं टाकायचे आहेत. ठीक आहे, त्यांचं आता सध्या काही नको आहे. पण तुमचं ते सर्टिफिकेट फॉर्म ए जो आहे, जो लास्टला दिलेला आहे, तो फॉर्म ए फिल करूनच जा. त्यांच्याकडनं सही शिक्का आजच घेऊन टाका, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाल किंवा ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्यावेळेस तुम्ही ते सोबत नेऊ शकता. कॉलेजचे प्रिन्सिपल तुम्हाला इझिली मिळतात, खूप इझिली मिळतात. त्यांच्याकडे जाऊन त्यांचं घेऊन घ्या. तुमचं कॉलेज असो, कुठलंही दुसरं कॉलेज असो, दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये असो, दुसऱ्या राज्यामध्ये नाही चालणार, दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये असो, त्यांना तुम्ही अप्रोच करा. त्यांनी फक्त लिहिलेलं पाहिजे, त्या याच्यावरती लिहूच आपण ते की एवढ्या वर्षांपासून ओळखतो. सर किती वर्षांपासून ओळखतो टाकू? 1 वर्ष टाका, 2 वर्ष टाका, 3 वर्ष टाका. जस्ट तुमचं व्हेरिफिकेशनला ज्यावेळेस कॅरेक्टर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन दोन स्टेपमध्ये होत असते. एक पोलीस व्हेरिफिकेशन, एक कॅरेक्टर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन वाया द नोन पर्सनॅलिटीज विच यू आर पुटिंग देअर. सो ते ज्या पर्सनॅलिटीज तुम्ही टाकतात त्या पर्सनॅलिटीजनी तुम्हाला त्यांना सांगितलं पाहिजे नंतर की हो आम्ही यांना ओळखतो, मी यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं होतं. ठीक आहे. सो स्कूलचे प्रिन्सिपल बघा. त्यानंतर डॉक्टर बघा, MBBS डॉक्टर, त्यांच्याकडे सही शिक्का दोन्हीही असतो. ठीक आहे, MBBS डॉक्टरकडे जा, त्यांच्याकडनं घेऊन घ्या. छोटंसं क्लिनिक जरी असेल MBBS डॉक्टरचं तरी त्यांच्याकडे सही शिक्का असतो. सो शिक्का तिथून घेऊन घ्या. मग त्यानंतर मेजर डाऊट आहे क्वालिफिकेशन्समधला. सो प्लीज ह्याला नीट समजून घ्या. बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटरसाठी क्वालिफिकेशन ज्या आहेत त्या आहे BA इंग्लिश, MA इंग्लिश. BA इंग्लिश लिटरेचर चालणार नाही, MA इंग्लिश लिटरेचर चालणार नाही. BA इंग्लिश लँग्वेज, MA इंग्लिश लँग्वेज, लिटरेचर चालणार नाही. सो एवढं क्लिअर करून घ्या. महाराष्ट्राच्या काही भागात लिटरेचरलाच लँग्वेज म्हणतात. जर तुमच्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असलं BA इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर, MA इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर तर चालेल. अजून महाराष्ट्राच्या काही भागात BA इंग्लिश असं सेपरेट तुम्हाला हे मिळत नाही, डिग्री मिळत नाही. BA अशी डिग्री मिळते, ज्या BAमध्ये तुम्हाला इंग्लिश हा विषय मे बी 2-3 वेळा वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये असतो. मग तुम्हाला एक पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री मे बी काही जे काही सब्जेक्ट्स तुम्ही सिलेक्ट करतात. जर इंग्लिश इज कंपल्सरी सब्जेक्ट, तुमच्या BAमध्ये इंग्लिश हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे किंवा तुमच्या MAमध्ये इंग्लिश हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. इंग्लिश जर ऑप्शनल सब्जेक्ट आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. ओके. अजून जो डाऊट होता, सर माझं इंजिनिअरिंग झालं आहे पण मी MA इंग्लिश केलं आहे, तुम्ही एलिजिबल आहात. सर माझं BA इंग्लिश झालं आहे आणि मी MBA केलं आहे, तर MBAची गरज नाही, पण BA इंग्लिश झालं आहे देन यू आर एलिजिबल. ओके. अजून काही डाऊट्स असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळ तुम्ही पाठवा आणि तुम्हाला मी तिथून परत एक व्हिडिओ घेऊन येईल किंवा तिथे एक छोटासा तुम्हाला व्हॉइस नोट टाकून देईल. स्टुडंट्सचा अजून एक डाऊट हा असा आहे की हा फॉर्म भरू की नको? ठीक आहे, फॉर्म भरा. ॲक्च्युली फॉर्म खूप इझी आहे. इंग्लिश लँग्वेज मला येत नाही, आपण शिकून घेऊ. खूप मोठी पोस्ट आहे, 2 लाख रुपये पगार होणार यांना असं मी ऐकलं आत्ता जवळजवळ. हे 8वं वेतन आयोग लागल्यानंतर 2 लाख इज वे टू मच. ठीक आहे, इट्स व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू गाईज. सो प्लीज हा फॉर्म भरा. उद्या लास्ट डेट आहे. ठीक आहे, टुमॉरो इज द लास्ट डेट. सो प्लीज मेक श्युअर दॅट यू फिल दिस फॉर्म बाय टुडे इव्हनिंग इटसेल्फ. कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत नाही आहे, फास्ट कोणाकडे तरी जाऊन घेऊन या. अपॉर्च्युनिटी देते बॉम्बे हायकोर्ट, नंतरही तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट वेगळे सबमिट करू शकता. ठीक आहे, बट हे एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आहे, आज आणि उद्यासाठी आहे फक्त. ठीक आहे. सो ते म्हणजे बाकीच्यांनी तर लिनियंटली राहू नका, बाकीच्यांनी पण घेऊन या. बट तुम्ही आता जर 2च दिवस आहे तुमच्याकडे, आजचा आणि उद्याचा, जर वेस्ट जातोय तर कुणाचंही नाव आता सध्या टाकून द्या आणि नंतर आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट DVच्या वेळेस घेऊन जाऊया. ठीक आहे, चलो. सो दॅट्स इट फॉर बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर. I'll see you in क्लासेस. बॅच जॉईन करा, बॅच स्टार्ट झालेली आहे. 2 लेक्चर झालेत मॅडमचे, डेमो लेक्चर्सही ऐकून घ्या. ठीक आहे, थँक्यू सो मच.